वस्तू विनिमय पद्धत जी आपली काही पुरातन कालापासून चालत आलेली जी पद्धत आहे ती आजच्या काळात देखील आपल्याला कशी उपयोगी पडेल हे आपण अगदी थोडक्यात बघणार आहोत. पूर्वीच्या काळी आपला जो व्यापार विनिमय होता हा चलनामध्ये नव्हता. प्रत्यक्ष पैसे आपल्याला द्यायला लागत नव्हते कोणालाही. काही उदाहरणं अशी सांगता येतील की आपण अगदी शाळेमध्ये होतो, मला पेन्सिलच्या बदल्यात तू चणे देशील का असं आपण सगळ्यांना विचारायचो, किंवा मला पाठी पुसण्यासाठी तुझा स्पंज वापरायला देशील का, मी तुला माझ्याकडची एखादी काहीतरी वस्तू तुला देईन. या पद्धतीमध्ये देवळामध्ये पैसे देण्याच्या ऐवजी देखील धान्य आपण द्यायची पद्धत सुरू केली. याला शिवामूठ असं म्हटलं जायचं. हे तो त्या देवळातला जो पुजारी असायचा त्याला हे सगळं धान्य मिळत होतं. केसांची गुंतवण विकणारे काही मंडळी आहेत, केस विकत घेणारी काही मंडळी आहेत, आणि त्याच्याऐवजी गोळ्या टॉफीज असं मुलांना देणारी मंडळी मी नाशिकमध्ये बघितली आहेत आत्ता ह्या 2-3 वर्षामध्ये. म्हणजे ही वस्तू विनिमय पद्धत अजून बंद नाही, आपल्याकडची सुरू आहे, फक्त त्याला हायलाईट करणं आवश्यक आहे. माझ्या दवाखान्यात मी गेली 25 वर्ष माझा व्यवसाय करतोय आयुर्वेदाचा. एक रुग्णा माझ्याकडे अशी आली दवाखान्यामध्ये, ती मला असं म्हणाली की मला तुमच्याकडनं औषधं घ्यायची तपासून. माझा 100 रुपये कन्सल्टेशनचा दर आहे, आणि मी तिला माझं कन्सल्टिंग दिलं, तिला 2-4 औषधं लिहून दिली, आणि ही औषधं लिहून घेण्यासाठी ती बाहेरनं औषधं विकत घेण्यासाठी तिला जवळजवळ 350 ते 400 रुपयांची गरज होती. पण ती आजी मला असं विचारते की ही जी तुम्ही औषधं बाहेरची लिहून दिलीत ही औषधं विकत घ्यायला माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी काय करू, मी तुम्हाला तुमचे पैसे देऊ कशी, हा मला प्रश्न आहे. मी तिला म्हटलं माझ्या खिशातले मी तुला पैसे देतो, तू पैसे घे माझ्याकडनं, तुला जसे जमतील तसे नंतर आणून दे, पण तुझी ही औषधं तुला महत्वाची आहेत, ही औषधं तू विकत घे. त्यावर ती जवळजवळ 70-72 वर्षाची आजी मला म्हणाली की डॉक्टर साहेब तुम्ही आत्ता मला पैसे द्याल, पण मला तुमचे पैसे जर परतफेड करता आली नाही तर मी काय करू, आणि मी जर तशीच मरून गेले तर तुमचं देणं शिल्लक राहील, आणि हे जर देणं शिल्लक राहिलं तर मी फेडणार कुठे, मला त्यासाठी परत जन्म घ्यावा लागेल, मला तुमच्याकडनं असे पैसे नकोत. तिचा ह्याला अहंकार म्हणायचा की गर्व म्हणायचा की काय म्हणायचं मला त्याला नाव देता येईना. मला या आजीला एक ऑफर द्यावीशी वाटली की आजी तू काय व्यवसाय करतेस असं मी तिला विचारलं. तेव्हा ती मला म्हणाली की मी केरसुण्या वळण्याचा धंदा करते. नारळाच्या पात्यांपासून हिर वेगळे करायचे आणि त्यापासून ब्रूम केरसुणी तयार करायची आणि ती विकायची, असा माझा व्यवसाय आहे, मला बसून हा व्यवसाय करता येतो. म्हटलं तू एक केरसुणी विकल्यानंतर तुला किती पैसे मिळतात, तर तिने सांगितलं अमुक पैसे मिळतात. मग म्हटलं हे जे माझे 350-400 रुपये तू तुझ्याकडे घेणार आहेस या बदल्यात तू मला सगळ्या केरसुण्या आणून दे, मी त्या माझ्या दवाखान्यात ठेवेन, काउंटरवर ठेवेन, ज्यांना आवश्यक वाटतात त्या काउंटरवरनं घेऊन जातील, तुझी गरज भागेल, तुला औषधं मिळतील, तुझा व्यवसाय वाढेल आणि माझंही काम होईल, आणि तुला न्यूनगंडाची भावना भोगावी लागणार नाही. तेव्हा ती आजीचे डोळे लकाकले. ती म्हणाली हा सौदा मला मान्य आहे. म्हटलं तू मला कधी उद्या परवा एरवा कधी 8 दिवसात जरी मला त्या झाडू आणून दिल्यास तरी चालतील. आणि मग मला ती प्रेरणा मिळाली आणि मग मी माझ्या दवाखान्यात थोडासा बदल केला, आणि मला असं वाटलं की हे असं करायला काय हरकत आहे. ही आजी एक प्रतिनिधी आहे समाजाची. समाजामध्ये अशी अनेक माणसं आहेत की ज्यांच्याकडे चलन स्वरूपामध्ये रोख रक्कम द्यायला पैसे नाही आहेत. मग त्यांनी काय करावं, त्यांचा व्यवसाय जर चालत नसेल तर त्यांनी औषध पाण्याचा खर्च तरी कसा भागवावा. म्हणून मी असं ठरवलं की माझ्या दवाखान्यात बोर्डच लावून टाकायचा आणि माझ्याकडे वस्तू विनिमय चालेल अशी देवाणघेवाण सुरू करूया. सगळ्यात पहिला प्रश्न निर्माण झाला की सगळ्यांनी वस्तूच आणून दिल्या तर माझं पोट कसं भरणार. घरामध्ये हे मान्य होईल की नाही. ह्या सगळ्या वस्तू नाशिवंत जर आल्या तर काय करायचं. सगळ्यांनी पालेभाज्या आणून दिल्या, सगळ्यांनी फळच आणून दिली तर काय करायचं. वस्तू या स्वरूपाला काही अर्थच नाहीये ना. नेमकं कोणत्या स्वरूपातल्या वस्तू मी स्वीकारणार आहे हे मला डोक्यात आणावं लागलं. अनावश्यक वस्तू जर माझ्याकडे जास्ती झाल्या तर मी काय करायचं हाही माझ्या समोरचा प्रश्न होता. आणि जास्त जमा झालेल्या वस्तूंचं मी काय करायचं हाही माझ्या समोरचा प्रश्न होता. ही काय माझी बँक नाहीये की मी झाडून येऊन बँकेमध्ये डिपॉझिट करायला सांगेन. म्हणजे मला माझ्या काउंटर सुरू करणं आवश्यक होतं. या काउंटरवरनं ज्यांना गरज आहे ते या काउंटरवरनं ह्या वस्तू सगळे घेऊन जाऊ शकतील. मग मी माझ्या दवाखान्यात बदल केला. माझ्या दवाखान्यात मी भारतीय बैठकीवर बसतो. भारतीय परंपरेप्रमाणे माझे प्रेरणास्त्रोत राजीव दीक्षितजी आहे. आणि हा व्यवहार करत असताना माझ्या असं लक्षात आलं की मला दवाखान्यात बोर्ड लावणं आवश्यक आहे. मग मी दवाखान्यात चक्क बोर्ड लावला आणि त्याच्यात सूचना लिहून ठेवल्या, शुल्क आकारणी संबंधी जाहीर आवाहन. आणि हे आवाहन केल्यानंतर
लोकांना समजायला लागलं की ही नेमकी कन्सेप्ट काय आहे. कारण ही काही काळापूर्वी सुरू असलेली व्यवसाय पद्धत आज मला जर माझ्या दवाखान्यात वापरायची असेल तर त्याचा प्रोपगंडा होणं आवश्यक आहे, त्याची जाहिरात होणं आवश्यक आहे. माझ्या दवाखान्यात काम करणारे माझे हेल्पर्स जे आहेत यांना मी सगळं सांगून ठेवलं, ज्यांना कोणाला गरज असेल त्यांना हा बोर्ड दाखवा आणि या बोर्डावर जे लिहिलेलं आहे ती वस्तू तपासणी शुल्काच्या मोबदल्यात वस्तुरूपात आपण देऊ शकता. भाजी, नारळ, काजू हे सगळं, आणि चौकशी करा अगोदर, तुम्हाला निश्चितपणे या वस्तू मी स्वीकारू शकेन. माझ्या दवाखान्यात हा व्यवसाय सुरू झाला जवळजवळ 20-22 वर्ष झाली आणि अतिशय उत्तम रिस्पॉन्स त्याचा मिळतोय. हे परवडतं कसं असा एक प्रश्न निर्माण झाला. मला माझ्या दवाखान्यात आलेल्या वस्तू मला जर विकता आल्या नाहीत तर मी काय करायचं. परंतु असा 20 वर्षात मला कधीही प्रश्न निर्माणच झालेला नव्हतं. आणि व्यवस्थित परवडतं कसं हे मी तुम्हाला नंतर सांगतोय. घरच्यांनी विरोध कसा केला? हो, निश्चित केला घरच्यांनी विरोध. पहिला विरोध बायकोकडनंच झाला नेहमीप्रमाणे. हिने पहिला विचारलं की एवढ्या भाज्या रोज जर माझ्याकडे आल्या तर मला करायला सवड नाहीये, हे तुमचं तुम्ही प्रकरण निभावा. म्हटलं ठीक आहे. मी काउंटर ठेवला आणि या काउंटरवरनं या भाज्या सुद्धा जायला लागल्या. आणि अशा अनेक वस्तू मला घरी न्यायची गरजच पडली नाही, ज्या माझ्या दवाखान्यात संपत नाहीयेत, विकल्या जात नाहीयेत पुन्हा, त्या मला घरी न्याव्या लागत होत्या. ज्या वस्तू खूप आल्या, एका दिवशी असं झालं की भरपूर पालेभाजी आली, जवळजवळ टोपलीभर पालेभाजी आमच्याकडे आली. आम्ही घरात जेवणारी मंडळी 4. मग एवढ्या पालेभाजीचं करायचं का नाही? जवळ आश्रमशाळेमध्ये मी दान करून टाकलं. दानाचे पुण्य मला मिळालं आणि वस्तू स्वीकारल्याचाही भाग मला मिळाला. ऑडिटमध्ये काय बदल करावे लागले, कारण ही वस्तू जी येणार आहे ही मनी स्वरूपात येणार नाहीये. मग सीए मला प्रश्न विचारला तर मला त्याचं उत्तर काय द्यायचं आहे. तर मी त्याला असं सांगितलं की या सगळ्या वस्तू मी पुन्हा विकतोय आणि त्याचे जे येणारी रक्कम आहे, आता ह्याचा दर मात्र मी ठरवत नाही. एखाद्याने समजा मला पोसाभर तांदूळ आणून दिले आणि मला सांगितलं की हे 100 रुपयाचे तांदूळ आहेत, मी ऍक्सेप्ट करतो, त्याचे 100 रुपये मी माझ्याकडे नोंद करून ठेवतो. म्हणजे ऑडिटमध्ये देखील काही मला फार बदल करावे लागले नाहीत. एका पेशंटने मला कोहळा आणून दिला. कोहळा हे फळ तुम्हाला दिसतंय, पेठा ज्याच्यापासून बनवला जातो, हे कोहळा मला आणून दिला. 100 रुपयाला मला त्याने 5 कोहळे दिलेत. त्याच्याकडे कोहळे सरप्लस मध्ये आहेत, घरी वेळ लावले जात नाहीत, आपणच रुजून येतात, आणि त्याच्यातले 5 कोहळे त्यांनी मला आणून दिले. मी त्याला विचारलं की ह्या कोहळ्यांचं किती देऊ? तो म्हणाला तुमच्या कन्सल्टिंगच्या दरम्यान जे आहेत ते घ्या. या 100 रुपयाच्या बदल्यात त्यांनी मला 5 कोहळे दिले. ही माझी युक्ती मी पुढे वापरली आणि या कोहळ्यापासून मी एक औषध तयार केलेलं, ज्याला कुष्मांड पाक असं म्हणतात. एका कोहळ्याचा कुष्मांड पाक मला जवळजवळ 4 किलो तयार करता आला. आणि एका किलोचा दर बाजारामधले जो कुष्मांड पाक विकत मिळतो त्याचा 250 रुपये किलो आहे. एका कोहळ्यापासून 4 किलो कुष्मांड पाक, एका कोहळ्याचा दर बाजार भावाप्रमाणे 100 रुपये आहे. या 100 रुपयाचे मी 1000 रुपये केले. असे आणखीन 4 कोहळे माझ्याकडे आहेत. मला का परवडणार नाही? आणि कोणालाच का परवडणार नाही? एवढा जर स्वस्त व्यवहार मला माझ्या वस्तू विनिमयामध्ये मिळत असेल तर मला सहज परवडतंय. एका पेशंटने मला केशर आणून दिलं. आमच्या खेडेगावामध्ये राहणारे पेशंट आहेत. त्यांचा मुलगा मिलिटरीमध्ये आहे, काश्मीरमध्ये आहे. आणि काश्मीरमध्ये तुम्हाला माहिती आहे की केशर असं रस्त्यावर विकत मिळतं. त्याच्यातलं केशर त्याने आणून दिलेलं वडिलांसाठी. पण ते वडील माझ्याकडे येऊन सांगतायत की आम्हाला या वस्तूचा वापरच करता येत नाहीये, तुम्हाला घेऊन टाका. कल्पना करा मित्रांनो, मला 100 रुपयाच्या बदल्यात जवळजवळ 700 ते 800 रुपयाचं केशर त्याने मला दिलं. काय नुकसान आहे? हे मी स्वीकारलं आणि हे केशर मी त्या कुष्मांड पाकामध्ये घातलं आणि फॉर्टिफाईड किंवा आणखीन फोर्ट, कुष्मांड पाक फोर्ट विथ केशर असा विकला. 350 रुपये प्रमाणे विकला. नुकसान तर कधीच नाही झालेलं. जसं केशर विकलं तशा काही वनस्पती मला आवश्यक आहेत माझ्या व्यवसायासाठी. या वनस्पतीमध्ये एक शतावरी नावाची वनस्पती आहे. दूध वाढण्यासाठी, शक्ती येण्यासाठी, ताकद येण्यासाठी रसायन म्हणून हे औषध आयुर्वेदामध्ये खूप चांगलं सांगितलेलं आहे. परंतु ओरिजिनल स्वरूपात हे वस्तू मिळतच नाही आहेत बाजारामध्ये. मला ह्या खेडूतांकडनं ह्या वस्तू मिळतात आणि त्या वस्तू मला आणून देतात. त्यांनी मला शतावरी दिली की त्या शतावरीच्या बदल्यात मी त्यांना तयार औषध द्यायला लागले. कुठेच नुकसान नाहीये, उलट माझा फायदाच आहे. मला पेशंट आमसोला आणून द्यायला लागली. कोकम ज्याला म्हणतात, सुकवलेलं कोकम, ओलं कोकम, मी ते घ्यायला लागलो. काही पेशंट काजूगर, मी कोकणातला आहे, काजूगरांची भरपूर पिकं आहेत. प्रत्येक घरात काजूगर हा सरप्लस असलेला वस्तू आहे. ते काजूगर मी स्वीकारायला लागलो. आंब्याच्या सीझनमध्ये आंबे, हापूस आंबा, आणि डॉक्टरला द्यायचा तर तो A1 क्वालिटीचा पाहिजे, असा सडका आणि बाजारात येणारा असा नाही. किंवा त्याच्यात आणखीन एक फायदा असा होतो की हे सगळं अत्यंत क्वालिटी बाज तुम्हाला मिळतं. कोणतंही रासायनिक खत न वापरलेले, कल्टार न वापरलेले आंबे जर तुम्हाला मिळत असतील आणि 100 रुपयामध्ये 1 डझन, कल्पनाही करू शकत नाही.
भोपळे आणून देतात. आता आमच्याकडे भोपळे सुद्धा असे टिकाऊ असतात, 2-2, 3-3 वर्ष टिकतात, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण माझ्याकडे आलेली वस्तू माझ्याकडे 8 दिवसापेक्षा शिल्लकच राहत नाही, दुसरा कोणीतरी येतो आणि ती घेऊन जातो. एका पेशंटने मला चक्क शेण आणून दिलं. शेण, गाईचं शेण आयुर्वेदामध्ये अत्यंत चांगलं औषध आहे. मी का ना करू? आणि माझी जमीन आहे, माझं कन्सल्टिंग रूम जी आहे खाली जमीन ठेवलेली आहे, फरशी नाही आहे तिथे ठेवलेली. ही जमीन सारवण्यासाठी मला शेण लागतंच. आमच्या घरात गाय आहे, पण त्याने आणून दिलेल्या शेणाचा वापर मला माझ्या फ्लोरिंगवर त्याचा एक लेअर तयार करण्यासाठी, सारवणं ज्याला म्हणतात ते करण्यासाठी आला. हळद, प्युअर हळद आज मिळतच नाहीये. मार्केटमध्ये जी हळद आहे त्याच्यामध्ये भेसळ आहे. मला प्युअर हळद, ज्याने स्वतःच्या शेतामध्ये हळद तयार केलेली आहे असं हळद आणि त्याच्यापासून तयार केलेली हळद पूड मला आणून दिली. नारळ तर भरपूर नारळ येतात. आणि एक नारळ तुम्हाला असं सांगू, म्हणजे मार्केटमध्ये असे नारळ म्हणजे एवढ्या आकाराचे एक एक नारळ असतात. म्हणजे एक नारळ आम्हाला, मी कोकणात राहून नारळ भरपूर खाऊन, एक नारळ आम्हाला 3 दिवस पुरतो एवढा नारळ आमच्याकडे वापरला जातो. एवढा नारळ चांगल्या क्वालिटीचा मला मिळायला लागला. गोमूत्र आयुर्वेदातलं सगळ्यात चांगलं औषध आहे. ज्यांच्या घरी गाय आहे ते गायचं गोमूत्र पकडायचे आणि मला आणून द्यायचे. ते मी घेतोय, अजूनही घेतोय. कारण ओरिजिनल स्वरूपामध्ये मिळतच नाही, कारण ही गाय गावठीच असली पाहिजे असं आयुर्वेद सांगतो. जर्सी गायीचं गोमूत्र आवश्यक नाही, औषधही पण नाही. मग अशा ज्यांच्या शेतकऱ्यांची मला खात्री आहे त्यांच्याकडनं मी गोमूत्र पण घेतो. तांदूळ, जे तांदूळाचं शेत पिकवण्यासाठी ज्यांनी आपल्या शेतामध्ये कधीही रासायनिक खत गेल्या 15-20 वर्षात वापरलेलं नाही, अशा शेतातलं फक्त सेंद्रिय खतावरचं जर तांदूळ मला मिळत असतील, हे अमृत आहे कोकणातलं असं मी म्हणेन. काजूगर, ओले काजूगर असतील, सुके काजूगर असतील, मला ते सहज उपलब्ध मिळतात. एक पेशंट असा आला आणि मला म्हणाला की माझा व्यवसाय काही नाही, माझ्याकडे शेती नाही, आंब्याची झाडं नाही आहे, गाय पण नाही आहे. म्हटलं तुला बाजारात ना आवळे विकत मिळतील का? तो म्हणाला हो, आवळ्याचं झाड आमच्याकडे. तू म्हटलं आवळ्याचं लोणचं तयार कर आणि हे लोणचं मला आणून दे. आवळ्याचं लोणचं डायबिटीससाठीचा फॉर्म्युला मी त्याला सांगितला आणि डायबिटीससाठी आवळ्याचं लोणचं मार्केटमध्ये कुठेच नाहीये. हे मी त्याच्याकडनं तयार करून घेतलं, त्याचं लेबल लावलं आणि माझ्या काउंटरवर आवळ्याचं लोणचं खास डायबिटीससाठी विकायला सुरुवात केली. त्याचा चरित्रार्थ चालला, रुग्णांना चांगलं औषध मिळालं, एक चांगलं जेवणातलं व्यंजन तयार झालं. एक लोणचं तयार झाल्यानंतर त्या पद्धतीत मी दुसरी आणखीन लोणची तयार करून घेतली, जी औषधी आहेत, जे बाजारातल्या लोणच्यापेक्षा जास्त गुणकारी आहेत असं लक्षात येत गेलं. चलनाच्या ऐवजी वस्तूंचा हा व्यापार जो आहे हा अनादी कालापासून चालत आलेला आहे आणि याला जर आपल्याला पुनरुज्जीवित करता आलं तर त्यासारखं पुण्य काही नाही असं मला वाटतं. ह्याच्यातनं काय बदललं? माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. रुग्णांचा एक वैद्य म्हणून किंवा एक डॉक्टर म्हणून माझ्याकडे जे बघितलं जात होतं किंवा समाजामध्ये जे बघितलं जातं की हा फक्त चुसर आहे, हा रक्तपिपासू आहे, हा फक्त शोषून घेणारा आहे, ही जी इमेज आहे ही इमेज मी बदलवू शकलो. काय मिळवलं मी? विश्वास मिळवला, प्रेम मिळवलं, आपुलकी आणि जिव्हाळा देखील मला मिळाला. फॅमिली रिलेशन तयार झालं. त्यांच्या घरात काय हवंय, त्यांच्या घरात काय गरज आहे हे मला समजायला लागलं आणि याला खरं म्हणतात फॅमिली डॉक्टर. ही कन्सेप्ट मला पुन्हा रुजवता आली. माझ्या दवाखान्यातला सगळा व्यवहार 100% असा चालतो असं नाही, फक्त 10% व्यवहार माझा वस्तू विनिमयावर चालतो. पण त्याच्यात मला भरपूर काही सगळ्यात महत्वाचा मिळतो, तो आनंद मिळतो, सॅटिस्फॅक्शन मिळतं, जॉब सॅटिस्फॅक्शन, जे अन्य कोणत्याही व्यवसायामध्ये नाही ते माझ्या व्यवसायामध्ये मला मिळवता आलं. ही माझ्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे. हा व्यवहार आणखी कुठे करता येऊ शकेल? कोणत्याही क्षेत्रामध्ये हा व्यवहार करता येऊ शकेल. फक्त आपली गरज पाहिजे, आपली दृष्टी पाहिजे, आपला ॲटिट्यूड पाहिजे. शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक आहेत, क्लासेस घेतात. आता क्लासेसमध्ये येणारी मुलं जी आहेत, ह्या मुलांच्या घरात जे सरप्लस आहे ते त्यांनी घ्यावं. संगणक तज्ज्ञ असतील, त्यांच्याकडे जे काही त्यांना जे हवंय हे घरातले डेली नीड्स आहेत, डेली सोप्स आहेत. हे ज्यांच्या घरात जे तयार होत आहे ते त्याने आणून द्यावं. आता कुळीत पीठ असेल, कुळीत पीठ आणून द्यावं. शेवगाच्या शेंगा मिळतात त्या आणून द्याव्या. तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन विकत घ्यायला लागणारच आहे ना, वांगी विकत घ्यावी लागणारच आहेत ना, भेंडी विकत घ्यावी लागणारच आहे ना. मग जे सरप्लस आहे हे तुम्ही घेऊ शकता, स्वीकारू शकता. सुतार आहे, सुताराकडनं काही काम करून घ्यायचं आहे, माझं एक कबड तयार करून घ्यायचं आहे, या कबड तयार करण्यासाठी तुला तुझं मानधन दे, मी तुला माझ्याकडचं औषध देतो. अशा पद्धतीत ट्रान्झॅक्शन्स मी केलेली आहेत दवाखान्यात. माझं सगळं इंटिरियर जे आहे मी एकही पैसा न देता एक पॅकेज त्याला तयार करून दिलं. पुढे वर्षभर तुला जे हवं ते फ्री. पॅकेजचा जमाना आहे. मी या पद्धतीत सुद्धा पॅकेज तयार करून दिलं. नामी लोक आहेत त्यांच्याकडे पण अशा पद्धतीत ट्रान्झॅक्शन्स चालू शकतात. हॉटेलवाल्यांमध्ये तर हे अतिशय चांगलं चालू शकेल. त्यांना चांगल्या क्वालिटीचं अन्न मिळेल, बाकीच्यांना चांगल्या क्वालिटीचं तेल, खूप चांगल्या रीतीने तेल आपल्याला मिळू शकतं. आणि माझ्या सगळ्या प्रकल्पाची लिम्का बुकने नोंद घेतली 2013 साली आणि त्याच्यात त्याची नोंद झाली. ही एक आनंदाची गोष्ट आहे की त्याला वर्ल्ड वाईड कुठेतरी एक डिग्निटी मिळाली पाहिजे. ती फक्त दृष्टी
आणि स्वतंत्र विचार केला तर स्वतंत्र युक्ती सुचेल, स्वतंत्र मार्ग दिसेल आणि स्वातंत्र्य मिळेल. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळेल. आपण अजूनही स्वतंत्र आहोत असं मला वाटत नाही. चलन शुद्धी करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. धन्यवाद.